आपण रेल्वेनं प्रवास करतो आणि प्रवासादरम्यान टर्मिनल, जंक्शन, सेंट्रल असे शब्द जे आहेत त्या स्टेशनच्या नावासोबत तुम्हाला लावलेले दिसतात. जसं की मनमाड जंक्शन, मुंबई सेंट्रल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. मात्र हे शब्द जे आहेत ती का आणि कशासाठी वापरले जातात? भारतीय रेल्वे ही देशात प्रवासासाठी सर्वात विश्वसनीय, लोकप्रिय आणि स्वस्त माध्यम मानलं जातं. रोज लाखो लोक ट्रेनने त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचतात, प्रवास करतात. दूरच्या प्रवासासाठी तर रेल्वे हा सर्वात चांगला पर्याय आपल्या भारतीयांनी मानलेलाच आहे. तर रोजच्या प्रवासातही अनेक जण रेल्वे प्रवासालाच महत्व देतात. जसं आपण मुंबई लोकल बघू शकतो, पुण्यातल्या लोकल बघू शकतो. लोक थोड्या थोड्या प्रवासाला लोकलला पसंती देतात. मात्र रेल्वेनं हा प्रवास करताना अनेकदा विविध स्टेशन आपल्याला लागतात. कुठे गाडी थांबते, कुठे गाडी थांबत नाही. मात्र या स्टेशनवर गाडी थांबली किंवा मग तिथून गेली की आपण तिथली पाटी जी आहे ती आवर्जून पाहतो. त्यावर स्टेशनचं नाव लिहिलेलं असतं. त्या नावासोबत असतं जंक्शन, सेंट्रल आणि टर्मिनल सारखे शब्द. हे शब्द जे आहेत ते नेमकं का जोडल्या जातात हे आपल्याला अनेकांना माहिती नसतं. अनेक रेल्वे स्टेशनच्या नावासोबत जंक्शन, सेंट्रल आणि टर्मिनल सारखे शब्द जोडल्या जातात. पण अनेकदा हे त्या रेल्वे स्टेशनचंच नाव असल्याचं अनेकांना वाटतं. त्याच्या अर्थावर कोणीही लक्षच देत नाही. पण रेल्वे स्टेशनच्या मागे आणि पुढे लिहिलेल्या या शब्दांचा एक काही खास अर्थ असतो. त्याच एक खास कारण आहे. या नावावरून स्टेशनची भूमिका काय आहे ते समोर येते. आपल्याला त्याचं महत्व लक्षात येते. पण का लिहितात ही नावं स्टेशनच्या नावासमोर? तर बघा, तर आता पाहूयात आपण एखाद्या रेल्वे स्टेशनच्या नावासोबत जंक्शन कधी लिहिल्या जातं. काही स्टेशन सोबत जंक्शन असं लिहिलं जातं. या ठिकाणी विविध दिशेनं रेल्वे लाईन येतात. या स्टेशनवर विविध रेल्वे स्टेशनकडे जाण्याचे मार्ग निघतात. म्हणजेच प्रवाशांना विविध शहरांकडे, राज्यांकडे जाण्यासाठी जी कनेक्टिंग ट्रेन बदलावी लागते ते बदलण्याचं ठिकाण म्हणजे जंक्शन. रेल्वे नेटवर्क मधलं एक महत्वाचा हा एक पॉइंट असतो. या ठिकाणाहून देशातील विविध ठिकाणी जाण्याचा जो मार्ग आहे तो उपलब्ध असतो, म्हणून त्याला जंक्शन लिहितात. जंक्शनची उदाहरणं कोणती? तर मनमाड जंक्शन, भुसावळ जंक्शन ही जंक्शन आहे. इथून तुम्हाला कुठेही भारतात ट्रेन बदलायची असली तर तुम्ही ती बदलू शकता जायसाठी. दुसरा शब्द आहे की सेंट्रल लिहिण्यामागचं कारण काय? सेंट्रल का लिहितात? तर सेंट्रल लिहिलेल्या स्टेशनचं एक खास महत्व असतं. खास करून सेंट्रल स्टेशन हे सर्वात जुनं आणि सर्वाधिक व्यग्र म्हणजेच व्यस्त स्टेशन असतं. इथं प्रवासी आणि रेल्वेची भाऊ गर्दी असते. आणि हे जुनं स्टेशन असल्यामुळे इथून देशात कुठेही जायचं असलं तर सगळ्या स्टेशनला कनेक्टिव्हिटी जी असते ती चांगली असते. तिथं जायला इथून रेल्वे मिळतेच. कानपूर सेंट्रल आणि मुंबई सेंट्रल हे जे दोन स्टेशन आहेत हे याचं एक उत्तम उदाहरण आहे. या रेल्वे स्टेशनवर कायम गर्दी तुम्हाला पाहायला मिळेल. आणि त्याचसोबत गर्दी असेल, रेल्वेज आहेत त्यांची ये जा जास्त असेल आणि त्याच प्रमाणात सोयी सुविधा सुद्धा इथे जास्त प्रमाणात उपलब्ध असतात प्रवाशांसाठी. आता काय आहे की टर्मिनल कधी लिहिलं जातं? तर काही रेल्वे स्टेशनच्या मागे टर्मिनल लिहितात. जसं की छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल. या टर्मिनलचा अर्थ अखेरचं स्टेशन असा होतो. या स्टेशनवरून रेल्वे सुटतात आणि शेवटी इथंच येऊन थांबतात. ते स्टेशन म्हणजे टर्मिनल असतं. इथून पुढे रेल्वे जात नाही. जे सीएसएमटी आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते शेवटचं स्टेशन आहे. त्याच्या पुढे रेल्वे जात नाही. इथं रेल्वेचा प्रवास थांबतो. इथं रेल्वेचं मोठं आगार असतं. या ठिकाणी रेल्वे स्वच्छ करण्यापासून ते रेल्वेची आतली सफाई, बाहेरची सफाई किंवा त्याचे कोच जे आहेत, इंजिन बदलणं हे सगळी कामं जी आहेत ते टर्मिनलला केली जातात. तर हा होता आजचा व्हिडिओ ज्यात आपण स्टेशन, टर्मिनल आणि जंक्शन काय ते पाहिलं. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लेट्स मराठीचे व्हिडिओ तुम्ही पाहायला विसरू नका.